वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। यश यादव आत्महत्या प्रकरणी दोषी शिक्षक व व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी। इचलकरंजी येथील तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 12वीतील विद्यार्थी यश यादव वय 17 याने वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेला एक आठवडा होत असताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे ग्रामीण परिसर जिल्हाध्यक्ष शहाजी भोसले यांनी सोमवारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संबंधित शिक्षक, कर्मचारी आणि संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय दंड विधानातील गंभीर कलमाखाली तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची ठाम मागणी केली। यावेळी दिलेल्या निवेदनात शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर मानसिक ताण, अपमान आणि अवहेलना करणाऱ्यांना माफ न करण्याचा इशारा दिला आहे। जर कारवाई टळली तर इचलकरंजीसह पूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारू, गरज पडल्यास लढा राज्यव्यापी करू असा दमदार इशारा देण्यात आला आहे। याचबरोबर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा सक्तीची करण्याची, शिक्षक व्यवस्थापनासाठी आचारसंहिता लागू करण्याची व स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच यशच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यवस्थापनावर त्वरित कठोर कारवाई होईपर्यंत झुकणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली असून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। यावेळी पुंडलिकराव जाधव, शहाजी भोसले, श्री कांबळे, प्रतीक अंकले, मनोज जमादार आदी उपस्थित होते।